ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी। मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। याचकाचा भार घेऊ नये रझार। मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून। तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून। मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। पांडुरंगा करो प्रथमा निवृत्तिवदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। अद्यत्रय जननी देवांची। यन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। कृष्णत्वदीय पद पंकज पंजरान्ते यद्देव मे विशतु मानसराजहंसः। प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते मस्तकहे ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी। मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। प्रस्तुत सूर्यकन्या माता तापीच्या पवित्र किनाऱ्यावर वसलेलं आपलं हे कठोरा गाव भगवंताच्या नूतन प्रासादासमोर दरवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि यावर्षी आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण आदरणीय परमस्नेही किशोरजी महाराज यांच्या मुखारविंदाद्वारा आपण श्रीमद भागवत ज्ञान महायज्ञाचं श्रवण करत आहात।
कथेची सांगता झाली. आज आपल्या सप्ताहाचा हा सप्तम दिवस आहे आणि या सप्तम दिवसाची सेवा सर्व गावकऱ्यांच्या आज्ञेने आमचे हरिभक्तपरायण आदरणीय आकाश महाराज, महेश महाराज, संदीप महाराज यांच्या आज्ञेने माझ्या वाट्यावर आलेले आहे. या गावाचं एक परमोच्च भाग्य सांगेल. आजच्या या प्रसंगामध्ये आपल्या गावचे 2 सुपुत्र माता नर्मदेच्या किनाऱ्यावर तप करतायत. तपे विन दैवत दिध्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. ज्याला देवाच्या चरणाजवळ आपली पत निर्माण करायची असेल त्याला तप करावं लागेल. तप शब्दाला उलट करा. ज्याला देवाजवळ आपली पत निर्माण करायची असेल त्याला तप करावं लागेल. आणि तप केल्याशिवाय, साधना केल्याशिवाय जीव हा सिद्ध दशेला पोहोचू शकत नाही. एके ठिकाणी इतकं गोड वर्णन आलेलं आहे. पावंती कुलानी मोदंती पितरः नृत्यंती देवताः. ज्या कुलामध्ये साधू जन्माला येतो ते कुल पवित्र आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्थः सुभाषितकार बोलतात. ज्या स्थानामध्ये साधूचा निवास असतो ते गाव, ते स्थान, ते पवित्र आहे. जिथे साधू जन्म घेतात ते स्थान पवित्र ते कुळ पावन तो देश. 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 पवित्र ते कुळ पावन तो अजून एक सांगेल. जितके लहान मुलं कीर्तनाला आलेले आहेत त्या सर्वांच्या चरणावर मी साष्टांग दंडवत करतो. या पृथ्वीचं धारण 7 लोकांकडून होतं. गोभीर विप्रैष्ट वेदैश्य सतिवीस सत्यवादिभी अलुब्धैर दानवीरैश्य सप्तवीर धार्यते मही. या 7 लोकांमध्ये वैष्णव साधू आणि पतिव्रता माता यांचा नंबर आहे. गोमातेचा नंबर आहे. सती स्त्रीचा नंबर आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टिक्षेपामध्ये एक गोष्ट आलेली असेल.
जवळजवळ मार्च महिन्यापासून तर आतापर्यंत प्रत्येकाला आपल्या मृत्यूला डोळ्यासमोर ठेवावं लागतंय. कुठे गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला थोडासा खोकला जरी आला तरी असं वाटतं की आपण 2 फूट मागे जाऊ. एका महामारीने आपल्याला त्रस्त केलं आहे. पण एक सांगू तुम्हाला, देवाने हा रोग या जगामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला कळून चुकलंय की आपलं कोण आहे. या रोगाचे उपकार आहे. प्रत्येकाला कळून चुकलाय. सक्का मुलगा बापाच्या प्रेताला शरीराला हात लावण्याची हिंमत नाही करत. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांगणा पोरे सकळ. रुपयाची ज्याची संपत्ती, पण तो ज्यावेळेला मुंबईला मरण पावला त्यावेळेला त्याच्याजवळ त्याच्या तोंडात पाणी टाकायला मुलगा देखील नाही. कशा करता अभिमान करतो आपण? कशाचा अभिमान? कोणीच नाही. राहती निराळी रांडा पोरे सकळ. मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये निश्चित येणार आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा. समुद्राचा काठ आपल्याला दिसतो. ज्या काठावर आपण उभे आहोत तो समुद्राचा काठ आपल्याला दिसतोय, पण त्याच समुद्राचा दुसरा काठ कोणी पाहिलाय? ज्या काठावर आपण उभे तो काठ आपल्याला दिसतोय समुद्राचा, पण त्याच समुद्राचा ज्या अर्थी एक तीर आहे, एक काठ आहे, त्या अर्थी दुसरा काठ देखील आहे, पण तो कोणी पाहिला नाहीये का? तसं या संसार रूपी समुद्राचा जन्मरूपी काठ आपण पाहिलेला आहे, पण मृत्यू रूपी काठ आपण पाहिला नाही. पण तो नाहीये का? आहे. तो दिसत नाही. अस्थिर जीवन आहे. क्षणभंगुर जीवन की कलिका कल प्रात को जान खिली न खिली. मलयागिर की सूत शीत समीर चली न चली. भजले हरिनाम अरी रसना तो अंत समय पे हिली न हिली. दीपक बुझने को जलता है, दीपक बुझने को जलता है. मृत्यु हमेशा जन्म की आंचल में पलता है, दीपक बुझने को जलता है. अस्थिर जीवन आहे. म्हणून जोपर्यंत इंद्रियांमध्ये पाठव
तोपर्यंत साधना करून घ्या. क्षणाचाही भरोसा नाही. क्षणाचे कार्यम अद्य कुर्वीत. चांगलं कार्य नेहमी कधीच माणसाने भविष्यामध्ये टाकायचं नाही. उद्या करायचं ते आज, आज करायचं ते आता. उद्या नाही, कारण जीवन क्षणभंगूर आहे. सप्ते बंद आहे किती वर्ष, किती महिन्यापासून. कसं वाटत होतं? कसं वाटत होतं? जो जेथीचे गौरवने त्याच जाऊ द्या, तयासी ते भिंगुड. मी गुरुवारी चैतन्य महाराजांना फोन केला. त्यांना म्हटलं तुम्ही खूप भाग्यवान आहे, तुम्ही पंढरपूर मध्ये आहात. त्यावेळेला ते मला बोलले, काय भाग्यवान आहे, इथे टाळांचा आवाज देखील ऐकायला येत नाही, काय भाग्यवान. आता एकादशी झाली. एकादशीला मी त्यांना सकाळी फोन लावला आणि त्यांना म्हटलं, महाराज तुम्हाला फोन लावला, आम्हाला पंढरपूरचं दर्शन झालं असं आम्हाला वाटतं. असं जीवन बनवावं सज्जन हो. ज्याचे मुखी नाम विठ्ठलाचे नित्य, त्या देखील पतित उद्धरती. दूसरे के स्वभाव की जिम्मेदारी हमारी नहीं है, लेकिन हमारे स्वभाव की जिम्मेदारी हमारी है. दुसऱ्याला आम्ही बदलू शकत नाही, पण आपण आपल्याला बदलू शकतो आणि हे आपल्या हातात आहे. असं जीवन बनवा की आपल्याला पाहिल्यानंतर समोरच्या माणसाला सद विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे. ज्याप्रमाणे श्वासाशिवाय मनुष्य जगूच शकत नाही, त्याप्रमाणे परमात्म्याच्या भक्तीशिवाय आपल्याला जगता यायला नको पाहिजे. तुमच्या भागातलं मला सांगा, मासा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर किती दिवस जगतो? नाराज आहे का तुम्ही? मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर किती दिवस जगतो? मत्स्या मरण त्या वियोगे, जीव जिती जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगे. तुकोबाराय म्हणतात, मी तसा तळमळतोय. जीवना वेगाई मासोळी, तसं परमार्थ वाचून आपला मृत्यू व्हायला पाहिजे. राम 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 कही राम. कुंभमेळा भरला हरिद्वारला, आपला प्रयागराज. आणि एक राजा आपल्या सैन्यासह, आपल्या लवाजम्यासह कुंभमेळ्याला गेला. संध्याकाळ झाली. त्यांनी तंबू टाकलेले, आपल्या आपल्या तंबूमध्ये राजा राणी वगैरे सर्व विराजमान आहे. कुठून तरी सत्संगाचा आवाज आला. राणीने त्या तंबूच्या खिडकीमधून बाहेर पाहिलं आणि राजाला म्हणायला लागली, महाराज माझी देखील सत्संगामध्ये जाण्याची इच्छा आहे. राजा म्हणायला लागला, मर्यादा आहे, आपल्यावर जबाबदारी आहे, मर्यादा आहे. विशेष व्यक्तीला सर्वीकडे कुठेही फिरता येत नाही. आमचे गुरुवारी वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले सांगायचे पाठामध्ये, राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा ज्यावेळेला राष्ट्रपती होते
त्यावेळेला पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आषाढी वारीला ते आले. आषाढी वारीचा तो आनंद पाहिल्यानंतर त्यांनाही चंद्रभागेमध्ये स्नान करावं असं वाटलं आणि त्यांनी कलेक्टरला सांगितले की मला चंद्रभागेमध्ये स्नान करायची इच्छा आहे. त्यावेळेला कलेक्टरने डायरेक्ट परवानगी नाकारली. महाराज साहेब आम्ही तुम्हाला जाऊ देऊ शकणार नाही, आमच्यावर जबाबदारी. गुले बाबा सांगायचे ज्ञानी ध्यानसिंग ज्यावेळेला पंढरपूरला आले त्यावेळेला नामदेवरायांच्या पायरीवर नतमस्तक झाले. राणी राजाला म्हणायला लागली महाराज माझी इच्छा आहे सत्संगामध्ये जायची. राजा म्हणायला लागला जाता नाही येणार. तुम्ही जर जळगावला गेलात तर कोणत्याही दुकानावर कोणत्याही ठेल्यावर तुम्ही पानपुरी सहज खाऊ शकता. आमची इच्छा झाली तरी आम्ही नाही खाऊ शकत. मर्यादा आहे आणि त्या मर्यादेमध्ये माणसाचे जीवन पाहिजे. सज्जना पाहिजे. संप्रदायाच्या कक्षेमध्ये ज्याला जीवन जगायचं आहे त्याला आपल्या मनाला मारावं लागतं. राजाने राणीला नाकारलं. राणी बेचैन झाली. काय जीवन आहे, काय मर्यादा, काय कामचा हा राणीपणा की मला साधूच्या संगतीमध्ये सत्संगामध्ये जाता येत नाही. काय कामाचं हे राजेपण, काय कामाचा हा राणीपणा, काय कामाचा हा मोठेपणा. म्हणून रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला सर्व झोपी गेलेले आहे, रात्री 12-1 वाजता राणी उठल्या, गंगेच्या किनाऱ्यावर संगमावर गेले, संगमामध्ये प्रवेश केला, देवाला प्रार्थना केली. देवा आत्महत्या करणं हा महादोष आहे, पाप आहे, पण तरी देखील मी आज आत्महत्या करत आहे आणि आत्महत्या करताना तुझ्या चरणाजवळ हे गंगा मैया तुझ्या चरणाजवळ मी प्रार्थना करते की मला पुढचा जन्म कोणत्याही नीच कुलामध्ये जन्माला घाल, पण राणी बनवू नको. कोणत्याही नीच कुलात जन्माला घाल मला, पण त्याच जन्माला गेल्यानंतर सत्संगापासून मी दूर जायला नको, एवढंच मला दे, बाकी काही नकोय. आणि प्रयागराज मध्ये प्रवेश केला, आपला देह समर्पित करून टाकला. सकाळी यावेळेला राजाने पाहिलं राणी तंबूमध्ये नाहीये. इकडे तिकडे शोधलं तर काठावर गंगेच्या किनाऱ्यावर तो देह पडलेला दिसला. देवाला जाता जाता प्रार्थना केली होती, देवा मला कुठल्याही जन्माला घाल, पण सत्संगतीमध्ये जीवन जगू दे. तीच स्त्री पुढच्या जन्मामध्ये शबरी बनली. तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात जन्म कोणत्याही जातीमध्ये येऊ द्या, नामदेवरायांचा अभंग आहे, कोणत्याही जातीमध्ये येऊ द्या, पण हरिभक्ती माझ्यापासून चुकू नये. जन्म हो का बनते यादी, चुकायला नको. जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला गेले.
अपेक्षा जीवनामध्ये दुसरी कोणतीच नाही. जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. जोपर्यंत जीवनामध्ये कामना आहे तोपर्यंत समाधान नहीं मिळत. चाहे साधु फकीर बनो या गृहस्थी बनो, जब तक हमारे जीवन में कामना है मन में तब तक शांति नहीं मिलेगी. कामना संपली. तुकोबाराय पंढरपूरला गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाजवळ उभं राहून देवाशी काही बोलायला लागले. हा जो अभंग आहे ना मागणी पर प्रकरणातला आहे. जीव म्हटल्यानंतर जीवाला मागण्याकरता जे निमित्त लागतात त्यापैकी एकही निमित्त तुकाराम महाराजांजवळ नाहीये. पहिलं निमित्त लागतं संसाराची अपेक्षा. तुकाराम महाराजांना संसाराची अपेक्षाच नाही. नव्हे संसाराचा नावे आचाराने मज या कीर्तने विन. काय आनंद आहे पान. असा आनंद सोहळा वाटेल का तुम्हाला? डिसेंबर महिन्यामध्ये असाच आनंद अजून आपल्याला घ्यायचा आहे. नंतर सांगेल सूचना. आता सांगितलं तर आताच उठून निघून जा. या आनंदापुढे तर तुकोबाराय म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा. तुकोबारायांनी संसार केलाच नाही, तुकोबारायांचा संसार झाला. आम्ही करतो, तुकोबारायांचा झाला. आपल्याला असं वाटतं आपण जर परमार्थाला लागलो तर मग आमचं कसं होईल. फार खर्च होता. तुकोबारायांचा संसार झाला, केला. जेवी जळात पद्मपत्र हे जीवन आहे ते. सत्यवादी करी संसार सकळ हे जीवन आहे. एक वाक्य सांगेल, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, विसरू नका. सामान्य मनुष्य ज्या वेळेला संसारामध्ये प्रवृत्त होतो त्यावेळेला तो कामाच्या प्रेरणेने प्रवृत्त होतो, आणि साधू ज्या वेळेला संसारात प्रवृत्त होतो त्यावेळेला तो रामाच्या प्रेरणेने प्रवृत्त होतो. फार फरक आहे. काम और राम की प्रेरणा. भगवान शंकराने कामाला जाळलं आणि कामाला जाळल्यानंतर लग्न करायला तयार झाले. देव लोकांना संशय आला. देवलोक म्हणायला लागले कामाला जाळला आणि लग्न करायला तयार झाले. त्यावेळेला भगवान शिव म्हणतात
मैं काम की प्रेरणा से नहीं, राम की प्रेरणा से विवाह कर रहा हूं। राम की प्रेरणा से संसार नाहीच, मग मागण्याचा काय संबंध येतो? ते प्रयोजन नाही। बरं, दुःख निवृत्ती करता तुकोबराय देवाजवळ गेले का सुख प्राप्ती करता? नाही। दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी जासी, त्याचे वर्म तू आमापासी, सुखे राहिलासे प्रेमाचे। तुकोबराय म्हणतात, आम्ही लाडू खातो, तुम्ही आता दिवाळीमध्ये लाडू खाल्ले, पण आपण खाल्ले ते वेगळे। तुकोबराय म्हणतात, आम्ही खातो ते वेगळे। ज्यारे तर पडू नका तुम्ही, नका तुम्ही, ज्यारे तर पडू नका तुम्ही, ज्यारे तर पडू नका तुम्ही, ज्यारे तर पडू नका। तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, ज्यारे तर पडू नका तुम्ही, ज्यारे तर पडू नका तुम्ही। तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, ज्यारे पडू घ्या तुम्ही, नका पडू घ्या रे तुम्ही। तरी छिन्नामध्ये दुःख आहे, व्यापकामध्ये दुःख नाही। दुःख नाही, व्यापकतामध्ये सुखच आहे। आणि तुकोबरायांचा विचार करा, अणुरणिया थोकडा तुका आकाशावर, तुकिता तुलने ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलने चालीच झालं पाहिजे। आपल्याला काय बोलता येतो? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आहे, व्यापक आहे। कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। पंचदशी मध्ये एक श्लोक आहे, आत्मानं चेत बीजानि यात अयमस्मीति पुरुषः। 7व्या प्रकरणामध्ये पहिलाच श्लोक आहे तृप्तिदीपामध्ये, आत्मानं चेत बीजानि यात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत। कशा करता कामनेमध्ये प्रवृत्त होतील ते? कारण जे प्राप्त करायचं आहे ते त्यांचं स्वरूप आहे। म्हणून दुःख निवृत्ती करता आणि सुख प्राप्ती करता तुकाराम महाराजांना देवाजवळ जायची गरज नाही मागण्याकरता। मग मागतात का? पहिलं काय, ज्या देवाजवळ आपण गेलेलो आहे तो देव जगन्यंत आहे, मोठा आहे, आणि मोठा व्यक्ती आपल्याला म्हणतोय काहीतरी माग, आणि तो माग म्हणत असताना जर आपण काही मागितलं नाही तर त्या मोठ्या व्यक्तीचा अनादर होतो। देवाचा अनादर झाला तर पतन होईल, हे तुकोबरायांना लक्षात आलं, म्हणून तुकोबराय म्हणताय। पहिलं कारण, सामान्य माणसाला देवाजवळ गेल्यानंतर काय मागावं हे कळत नाही, ते मागण्याचं वळण तुम्हाला आम्हाला लागावं म्हणून तुकोबराय मागतायत। आणि तिसरं एक कारण, तुकोबराय जे मागता आहेत ते संसार मागत नाही तर संसार निवृत्तीचं साधन मागतायत। साधू दोनच गोष्टी मागतात, एक स्वरूपाचा बोध मागतात आणि दुसरं स्वरूपाचा बोध प्राप्त झाल्यानंतर परमात्म्याचं विलक्षण प्रेम मागतात। कारण देव सर्व द्यायला तयार आहे पण प्रेमच द्यायला तयार नाही।
परमात्म्याचं विलक्षण प्रेम मागताय. मागावं देवाला. दोनच ठिकाण असे आहे की तिथे मागता येतं आणि मागावं. एक देवाला आणि एक साधूला. तिसरं ठिकाणच नाही. बरं, मागत असताना प्रपंच मागायचा नाही तर परमार्थ मागायचा. विठ्ठला तुकोबाराय देवाजवळ गेले आणि देवाने ज्यावेळेला म्हटलं त्यावेळेला तुकोबाराय बोलायला लागले. बोलत असताना किती नीती सांभाळली आहे तुकाराम महाराजांनी. आपल्याला मागायचं आहे ना, ज्याच्याजवळ मागायचं आहे ना, मर्यादा सांभाळली पाहिजे. म्हणून तुकोबाराय डायरेक्ट घरामध्ये आतमध्ये गेले नाही. काही काही माणसं एखाद्याच्या घरात गेले न बोलवता डायरेक्ट पलंगावर बसून जातात आणि लगेच फोन लावणं सुरू. त्या घरच्या माणसाला प्रश्न पडतो की हा मालक आहे का मी मालक. मर्यादा. तुकोबाराय गेल्यानंतर दरवाजात उभे राहिले. अभंगाच्या पहिल्या चरणात गेल्यानंतर दरवाजात उभे राहिले. दरवाजात का उभे राहिले? दरवाजात उभे राहिले याचा अर्थ याच्यातून तुकोबारायांनी अविर्भाव सुचवला, मर्यादा सुचवली. दरवाजात उभे राहिले. भावार्थ रूपी राजभुवनाचे नाथ महाराजांनी 7 दरवाजे सांगितलेले आहेत.
भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंटा ते श्रवण, 7 दरवाजे सांगितले. दुसरे द्वार ते साधम, निधिध्यासन ते तिजे, चौथा दारवंटा मनन, 5वा निधिध्यासन जान, 6वा ते वैराग्य पूर्ण, 7वा जान साक्षात्कार. 7 दरवाजे सांगितले. जोपर्यंत साक्षात्कार रूपी दरवाजाजवळ आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला भक्ती प्रेमाची याचनाच करता येत नाही. नाम हा एक दरवाजा आहे. पहिला दरवाजा आहे श्रवण. तुम्ही कथा ऐकायला येतात, कीर्तन ऐकायला येतात. हा भगवंताच्या राजभुवनामध्ये जाण्याचा पहिला दरवाजा आहे. भगवंताची कथा श्रवण पहिला दरवाजा. आता माझी नजर पुरत नाही इथपर्यंत लोक बसलेले आहेत. खूप समाधान वाटते. पहिला दरवाजा आहे श्रवण. तुकोबारा एक दरवाजा तो राहिले, आविर्भाव सूचित केला. हाकलोसे द्वारी. पण पुढे आहे का? उभा याचक भिकारी. दोन पद वापरले. एक आहे याचक आणि एक दुसरा आहे भिकारी. मागतो त्याला याचक म्हणतात आणि मागतो त्याला भिकारी म्हणतात. मग तुकोबारायांनी एका अर्थाचे 2 शब्द का वापरले, याचक आणि भिकारी. ज्या अर्थी तुकोबाराय तिथे 2 शब्द वापरतायत त्या अर्थी त्या 2 शब्दाचा काहीतरी वेगळा स्वतंत्र अर्थ असला पाहिजे. एकाच वाक्यामध्ये 2 शब्द एका अर्थाचे वापरणं हा व्याकरणाच्या दृष्टीने दोष आहे. युधिष्ठिर आणि धर्म दोष आहे. कारण युधिष्ठिर तेच धर्म आहे, धर्म तेच युधिष्ठिर आहे. दोष आहे. काही माणसं फार शब्द दरिद्री असतात. एका अर्थाचे 2 शब्द एका वाक्यामध्ये उच्चारण हा दोष आहे. तुकोबाराय म्हणतायत ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. याचक आणि भिकारी हे 2 शब्द वापरतायत. ज्या अर्थी 2 शब्द वापरतायत त्या अर्थी त्या दोघांचा अर्थ काहीतरी वेगळा असेल. विशेषण आणि विशेषण. तुकोबारायांनी याचक आणि भिकारी या 2 शब्दामध्ये एक शब्द विशेषण आहे आणि एक शब्द विशेष आहे. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीतून व्यावृत्त व्हायचं असतं, व्यावृत्ती करायची असते, त्यावेळेला तिथे विशेषणाची योजना केली जाते. एकाला सांगितलं अरे कमळ घेऊन ये, पण तिथे कमळ अनेक रंगाचे होते म्हणून त्यावेळेला तिथे त्याला विशेषण वापरावं लागलं. नीलोत्पलम आनय. अरे निळ कमळ घेऊन ये. विशेष आहे कमळ आणि विशेषण आहे निळ. अरे निळ कमळ आण असं कोणी म्हणत नाही. पांढरं दूध घेऊन ये. दुधाला दुसरा कलर असतो का? नाही. म्हणून तिथे विशेषणाची योजना नाही. पण ज्या वेळेला कमळ अनेक रंगाचे आहेत त्यावेळेला तिथे विशेषण वापरावं लागलं. नीलोत्पलम आनय. तसं तुकोबारायांनी इथे पहिल्यांदा सांगितलं याचक आणि नंतर सांगितलं भिकारी. मागणारा तोही याचक आहे, मागणारा तोही भिकारी आहे. पण याचक आणि भिकारी हे 2 शब्द का वापरले याचा अर्थ जरा लक्षात घ्या. मतदानाच्या कालामध्ये उमेदवार प्रत्येकाच्या दरवाजामध्ये जाऊन याचना करतो, मला मत द्या. प्रत्येकाच्या दरवाज्यात येतो ना, याचक आहे. पण एका मताकरता 500 देतो. तुमच्या गावचं माहिती नाही मला. याचना करायला आपल्या दरवाजामध्ये आलाय पण एका मताकरता 1000 रुपये देतोय. तो भिकारी आहे का? याचक आहे, भिकारी नाही. श्रीमंत याचक त्याला म्हणतात, तो भिकारी नाही. इतिहासातलं उदाहरण सांगेल. ज्या वेळेला शूर्पणखा नाक कान कापल्यानंतर नाक कान कापलं गेल्यानंतर रावणाकडे गेली. रावणाला बोलायला लागली, अरे धिक्कार आहे तुला की तुझ्या राज्यामध्ये तुझ्या बहिणीची अशी अवस्था झाली. खोटं बोलली. रावण म्हणायला लागला झालं कसं? म्हणजे झालं कसं नाही, त्यांच्याजवळ एक सुंदर स्त्री
स्त्री आहे, मी वनामध्ये पाहिली 2 राजकुमार आहे, त्यांच्याजवळ एक सुंदर स्त्री आहे आणि तुझ्या करता त्या स्त्रीला आणण्याकरता मी गेले. लबाड आहे, खोटं बोल. त्याच्याकरता गेली होती का ती? रावण म्हणायला लागला मग काय झालं? म्हणे मग त्याकरता मी तुझ्या करता गेले. अरे तुझ्या 80,000 स्त्रिया आहे. लोक कोणालाही उदाहरण द्यायचं असलं काय म्हणतात, तुमचा भगवान कृष्ण 16,108 बायका, आणि रावणाला सोडूनच देतात. रावणाला भगवान कृष्णापेक्षा 5 पट आहे. 16 पंचे पण नंगे को खुदा. दुष्टाच्या नादी कोणी लागत नाही. दारू पिलेल्या रस्त्याने येतो तो मनुष्य स्वतःहून जागा देतो, आणि महाराज जर समोर आले तर धक्का मारतो. कबीरा इस जगत में पाखंड की मांग. मला सांगा, लॉकडाऊन जेव्हापासून चालू झालं सर्वात पहिल्यांदा काय उघडलं? तुम्ही गेले होते का घ्यायला? बियर बार आधी उघडले, सर्व उघडलं. मंदिर उघडले का अगोदर? तरी निवडणूकच्या टायमाला हे लक्षात ठेवा. मला कोणाचा प्रचार नाही करायचा, नाही. पण एका साधूचं वाक्य आहे सज्जनो, नरेंद्र मोदी म्हणजे आपल्या देशाला मिळालेला एक महात्मा आणि ऋषी आहे. किती वर्ष होऊन गेले सज्जनो. 1987 मध्ये ज्या वेळेला आळंदीला विश्व हिंदू परिषदेचं शिबिर झालं, त्यावेळेला चर्चा सुरू झाली. धुंडा महाराज त्यावेळेला होते 1987 मध्ये. 93 मध्ये महाराजांचं निधन झालं. त्यावेळेला तिथे चर्चेमध्ये विषय निघाल्यानंतर लोक म्हणायला लागले देश स्वतंत्र झाला, स्वतंत्र झाला. त्यावेळेला ज्यावेळेला धुंडा महाराज व्याख्यान करायला उभा राहिले आणि त्यावेळेला त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं, ज्या वेळेला आमचा राम मुक्त होईल त्यावेळेला असं आम्ही समजू की आमचा भारत स्वतंत्र झाला. मुक्त कोणी केलं देवा? आतापर्यंत नव्हते काय? झालं का राम मंदिर? माझा विषय ती मला काही गरज नाही, पण तरी देखील विठ्ठल 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 लंकेमधून निघाला आणि पंचवटीमध्ये आला, त्यावेळेला रावणाने साधूचा वेश धारण केला, कारण हा वेश पूज्य आहे. काही काही लोक म्हणतात की संत दिसत नाही. एक सांगू तुम्हाला, संत शब्दावर जरी विश्वास ठेवला तरी आपला उद्धार आहे. रावण ज्यावेळेला पंचवटीमध्ये आला, माता सीतेला पाहिलं आणि त्या पर्णकुटीच्या बाहेर रावण ज्यावेळेला उभा आहे त्यावेळेला रावणाने पहिल्यांदा नमस्कार केला, प्रणाम केला मनाने, ही माझी माता आहे. आणि सीतेचं हरण ज्यावेळेला रावण करायला आला त्यावेळेला गोस्वामी तुलसी बाबांनी रावणाला तिथेच मारून टाकलाय. रामप्रभूने तर नंतर मारलं, तुलसीदासांनी तिथेच मारलाय. श्वान की नाही, कुत्र्यासारखा रावण इकडे तिकडे पाहायला लागला. 3 मुद्दे सांगेल. ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये अन्याय करण्याची भावना निर्माण होते त्यावेळेला 3 गोष्टी कमी होतात. एक विचार, एक बुद्धी आणि एक तेज कमी होतं. 3 गोष्टी कमी होतात. रावण इकडे तिकडे पाहायला लागला आणि ज्यावेळेला त्या पर्णकुटीजवळ आला, भिक्षांतेही आवाज दिला, मातोश्री बाहेर आल्या. याचना केली रावणाने, मला भिक्षा वाढा. लक्ष्मणाने रेग मारून गेलेले होते. कोणतीही स्त्री जीवनामध्ये ज्या वेळेला मर्यादा उल्लंघन करते त्यावेळेला तिला आपल्या स्वरूपापासून, पतीपासून बाजूला जावं लागतं.
रडावं लागतं. स्त्री म्हणजे मर्यादेचा अवतार आहे आणि पाहिजे. काही गोष्टी पडद्याच्या आत शोभतात आणि काही गोष्टी पडद्याच्या बाहेर शोभतात. स्त्री नेहमी पडद्याच्या आत शोभते, पडद्याच्या बाहेर शोभत नाही. मर्यादा आहे. स्त्री जीवनामध्ये किती ताकद आहे सांगू तुम्हाला. देवाचाही अवतार झाला तो महात्म्याच्याकडे झाला नाही, गृहस्थी माणसाकडेच झाला. साधूचाही अवतार झाला तो गृहस्थीकडेच झाला. म्हणजे गृहस्थाश्रम वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. विधीने जर विषयाचं सेवन केलं, वाक्य नीट आहे का, विधीने विषयाचं सेवन जर केलं तर ते विषयाचं सेवन देखील माणसाला वैराग्याकडे घेऊन जातं. पण ते विषयाचं सेवन विधीने पाहिजे, विधीने. संसारी माणसाकडेच अवतार झाला देवाचा. राजा दशरथ रावण त्यावेळेला समोर गेला भिक्षा मागायला, भिक्षांती आवाज दिला. पण लक्ष्मणाने मारलेली रेघ सीतेने उल्लंघन केले, सीतेचं हरण झालं. पूर्ण उदाहरण अजून पुढे मला सांगायचं नाही, एवढंच सांगायचं आहे की रावण याचक आहे. श्रीमंत आहे का भिकारी आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे. रावणाच्या संपत्तीचं वर्णन तुकोबाराय करतात. तुकोबाने जाती संपदा आहे वारी, आगाते कवळी गेली नाही, आगाते कवळी गेली नाही, आगाते कवळी गेली नाही. कोटी गरे जैसे काजानी लावण्याची, शुद्ध कांचनाचे वतन मोठे, शुद्ध कांचनाचे सप्त मोठे, शुद्ध कांचनाचे सप्त कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्त कोटी. आपल्या घरात 3च रूम असतात तरी दाखवत फिरतो, बाबा हे पा, अरे शुद्ध कांचनाची सप्त कोटी. 7 कोटी घर शुद्ध सोन्याची होती, 14 कॅरेट नाही. वैकुंठवाशी शांताराम बाबा गुरुजी म्हणायचे, असे आमचे गुरुजी सांगायचे, एवढी संपत्ती त्या आदराची, पण सांगा ते कवडी गेली. काय आलं सोबत, काहीच नाही. मग कोणीतरी विषय काढला, म्हणे नर्मदा परिक्रमेला चालायचं का. ते म्हणायला लागले, एका वर्षात 1,20,000चं नुकसान होईल म्हणे. काय आपल्या जीवनामध्ये आपलं काय मला सांगा. काय तो कोणी असू द्या, साधू जरी असला तो जर संग्रह करेल दुःखी होईल. कोणी असू द्या, काहीच नाही. रावण इतका श्रीमंत आहे, पण ज्या वेळेला सीतेच्या दरवाजामध्ये गेला त्यावेळेला भिकारी बनून नाही, याचक बनून गेला. पण याचक हा तो गरीब आहे का श्रीमंत आहे, श्रीमंत याचक आहे. पण श्रीमंत याचकाच्या मनामध्ये कपट असतं. म्हणून तुकोबाराय देवाजवळ ज्या वेळेला गेले ना त्यावेळेला नुसता याचक शब्द वापरत नाही, तर भिकारी शब्द वापरतात. का देवा, तू कदाचित मला याचक समजून कदाचित कपटी समजशील, तर माझ्या मनामध्ये कपट नाही, म्हणून भिकारी शब्द. वा याचक भिकारी. बरं तुकोबाराय तुम्ही आले आहात ना, दुसरं उदाहरण सांगतो अजून. ज्या वेळेला भगवान बडीच्या दरवाजामध्ये यज्ञशाळेमध्ये दान मागायला गेले, 3 पावलं भूमी, मला सांगा मनामध्ये कपट होतं की नाही देवाच्या. मागितलं 3 पावलं, पण बडीचं सर्वस्व हरण केलं, हे कपट आहे. असा मी कपटी नाही हे सांगण्याकरता भिकारी. उभा याचक भिकारी. बरं बसले नाही, उभे आहे म्हणून उभं पद आहे. उभा याचक भिकारी. देवाने विचारलं तुकोबाराया, अहो काय पाहिजे काय तुम्हाला. दुसऱ्याचे मग भीक, मग भीक, मग भीक काढी देवा, मग भीक, मग भीक, मग भीक काढी देवा.
त्याला आसक्ती म्हणतात आणि देवावर जे केलं जातं त्याला भक्ती म्हणतात. नाथ महाराज देखील देवाजवळ एकदा एका ठिकाणी बोलताना बोलतात, देवा अरे तुला जर द्यायचं तर प्रेम सुख दे ना. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेमाविण नाही समाधान, प्रेमाविण नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. उदाहरण देताय नाथ महाराज. ज्याप्रमाणे एखाद्या विधवा स्त्रीने शृंगार केला, त्या शृंगाराला काय महत्व आहे? धर्मशास्त्रामध्ये असं वर्णन आहे, ब्रह्मचार्याने पान मागू नये. पटलं तर घ्या. ब्रह्मचार्याने पान मागू नये, संन्यासाने कांचन मागू नये, विधवा स्त्रीने आरसा पाहू नये, विधवा स्त्रीने आपल्या अंगावर कोणत्याही प्रकारचा अलंकार घालू नये. का? विधवा स्त्रीच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचा जो अलंकार होता तो अलंकार आता राहिला नाही. बाकी अलंकाराला काय करायचं? विधवा स्त्रीने सामूहिक उत्सवामध्ये सामील होऊ नये. अशा विधवा स्त्रीने अलंकार जर केला, घातला, नाथ महाराज उदाहरण देतात. राघवेने देवी सुंदर पैकेला, राघवेने शृंगार केला, राघवेने देवी अशोक वाटिकेतलं उदाहरण. हनुमंतराय यावेळेला माता सीतेचा शोध घेण्याकरता गेले. लांबून पाहिलं, रावण आला. चंद्रहास खड्ग सीतेला दाखवून मारण्याची भीती दाखवायला लागला. हनुमंतराय झाडाच्या आड उभे पाहताय प्रसंग. सज्जनो, जगन्नियंता परमात्म्याची जी आल्हादिनी शक्ती आहे, घडी मोडी हेळा मात्रे अशी ज्याची ताकद आहे, त्या परमात्म्याची जी शक्ती आहे, अवतार ज्यावेळेला धारण करतात भगवान, त्यावेळेला किती दुःखाला सामोरे जावं लागते उदाहरण पाहतो रामायणात. माता सीतेच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. हनुमंतरायांनी ते दृश्य पाहिलं, पण विवेक बुद्धी पहा किती चतुर आहे हनुमंतराय, स्वतःला लपवून राहतात. रावण ज्यावेळेला निघून गेला, हनुमंतराय त्या वृक्षाच्या वर उभे आहेत, बसलेले आहेत, अशोक वृक्षाच्या वर. एक
सिद्धांत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, समोर काही आपत्ती येते, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की देव आपली मदत नाही करत. पण लक्षात ठेवा, आपत्ती आपल्या समोर असते पण कृपा आपल्या डोक्यावर असते. समोरची आपत्ती दिसते पण डोक्यावरची कृपा दिसत नाही. डोक्यावरची कृपा नाही दिसत. आपण म्हणतो दुष्काळ पडला, एवढं नुकसान झालं, पण त्या परमात्म्याने आपल्यावर जी कृपा केली ती कृपा नाही आपल्याला दिसत. का? आपत्ती समोर आहे पण कृपा डोक्यावर. तसंच झालं माता जानकीच्या जीवनामध्ये. माता श्री रडायला लागल्या, पण प्रभूची कृपा रूपी हनुमंतराय वर आहे, सीतेचं लक्ष दे. हनुमंतराय त्यावेळेला राम भजन करायला लागले आणि भजन करता 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 सीता वर पाहतच नाही. पण ज्या वेळेला बराच वेळ झाला हनुमंतराय भजन करताय, देवाचं नामस्मरण करतायत, सीतेने वर पाहिलं नाही. पण ज्या वेळेला हनुमंतरायांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू निघायला लागले आणि ते अश्रू ज्या वेळेला खाली पडायला लागले, त्यावेळेला सीतेने वर न पाहता आवाज दिला, राम भक्त नीचे आ जाओ. हनुमंतराय खाली आले. आईसाहेबांना म्हणायला लागले, आईसाहेब मी केव्हाचा भगवंताचं भजन करतोय, तुम्ही मला बोलवलं नाही, पण नंतर का बोलवलं? माझा मुद्दा इथे आहे. त्यावेळेला सीता मातोश्री म्हणायला लागल्या, हनुमंता अरे तू जसं भजन करतोय ना, तुझ्यापेक्षाही रावण जास्त चांगलं भजन करतो, पण तुम्ही मला नंतर का बोलावलं? त्यावेळेला सीता मातोश्री म्हणायला लागली, भजन करणं वेगळं आणि भजन करताना देवाच्या नावाने प्रेमाश्रू डोळ्यातून बाहेर निघणं वेगळं. हे प्रेमाश्रू, हे प्रेम भजन. म्हणून मी न पाहता बोलले, राम भक्त नीचे आ जाओ. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. नारद भक्ती सूत्रामध्ये 84 सूत्र आहे. पहिलं सूत्र, सात्वस्मिन परम प्रेम रूपा. पहिलं सूत्र, प्रेम कसं असावं देवावर? गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षणम वर्धमानम. गुणरहित असावं. प्रेमामध्ये दोन प्रकार, एक परप्रेम आणि एक अपरप्रेम. परमात्म्यावर जे केलं जातं ते अपरप्रेम आणि परमात्म्याच्या गुणावर जे केलं जातं ते परप्रेम. पत्नी पतीवर प्रेम करते ते प्रेम आहे का वासना आहे? प्रश्न विचारतोय, जागे आहे का झोपले आहे? पती पत्नीचं एकमेकावर जे असतं ते प्रेम आहे का वासना आहे? दिवाळीला फक्त तुम्ही काही आणू नका, प्रेम आहे का वासना आहे? वासना आहे. पती पत्नीचं एकमेकावरचं प्रेम नाही, ती वासना आहे. आईचं मुलावरचं प्रेम नाही, तो मोह आहे. तरी पुत्र स्नेह मोही तो धृतराष्ट्र असे पुसतो. आणि संतांचं जगावर असणार प्रेम आहे. तुकोबाराय देवाला मागतायत, मज भीक काही देवा, प्रेम पातुके पाठवा. त्यावेळेला तुकोबारायांना देव म्हणायला लागले, तुकोबारायांना तुम्हाला प्रेम पाहिजे ना, मग जरा थोडस दुपारी या ना. तुकोबाराय त्यावेळेला देवाला सांगायला लागले, देवा अरे तुला काही नीती माहिती आहे का? अरे याचक दरवाजामध्ये आल्यानंतर त्याला पुन्हा परत ये म्हणून एरझार घालायला लावणं ही नीती नाहीये देवा. याचकाचा भार, 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 याचकाचा भार.
आपल्याला जे येतं ते दुसऱ्याला दुसऱ्याच्या आनंदाकरता अवश्य दिलं पाहिजे. अवश्य दिलं. 3 मुद्दे सांगेल. स्वतः करता स्वतःवर प्रेम करणारा तो पामर. स्वतः करता स्वतःवर प्रेम करणारा तो पामर. स्वतः करता दुसऱ्यावर प्रेम करणारा तो विषयी. याच्यात कोण बसतं तुम्ही पहा. स्वतः करता स्वतःवर प्रेम करणारा पामर, स्वतः करता दुसऱ्यावर प्रेम करणारा विषयी. बायको म्हणते तुमच्यावर खूप प्रेम आहे, 2 कप चहा ठेवा, अर्धा तुम्ही घ्या, 1.5 मला द्या. स्वतः करता दुसऱ्यावर प्रेम करणारा तो विषयी. स्वतःच्या उद्धाराकरता देवावर प्रेम करणारा तो जिज्ञासू. आणि स्वतःवरच प्रेम देखील देवा करताच तो साधू. भीक काही देवा प्रेम वाहतुके पाठवा, याचकाचा भार घेऊ नये एरझा. तुकोबारायांना देवाने विचारलं, तुकोबाराया तुम्ही माझ्याजवळ येऊन प्रेम मागताय, पण तुम्ही काही केलाय का? कारण मागणी करताय, तुम्ही काहीतरी केली आहे का सेवा? त्याला तुकोबाराय अजून देवाला नीती सांगतात, ए देवा मी तुझ्याजवळ मागायला आलोय ना, दान मागायला आलोय. आणि दान मागायला आल्यामुळे तू काही अपेक्षा न करणं हा तुझा धर्म आहे. तुका म्हणे दान, 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 तुका म्हणे औषध घ्यायची गरज नाही. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. देवा अरे तुला दानाचं काही माहिती आहे का? अरे मी दान मागायला आलोय आणि दान ज्याच्याजवळ मागायला आलो ना तो सेवेची अपेक्षा करत नाही. एखाद्याने जर समजा एखादं काही असहाय्य व्यक्तीला जर काही दिलं त्याला मदत म्हणतात. असहाय्य व्यक्तीला एखादी वस्तू दिली त्याला मदत देणं म्हणतात.
मंदिर बांधायचं आणि काही काही लोक म्हणतात आम्ही मंदिराला 51,000 मदत केली. हो भिकाऱ्या, तो काय गरीब आहे का देव? 2-4 मुद्दे सांगेल. ज्याचं त्याला देणं याला समर्पण म्हणतात. संपत्ती कोणाची आहे? त्याची संपत्ती त्याला आपण देणं म्हणजे त्याला मदत करणं झालं का समर्पण झालं? समर्पण 2 ठिकाणी केलं जातं सज्जनो, एक देवाला आणि एक गुरुला. गुरुला जर एखादी वस्तू देत असली ना, असं म्हणू नका की आम्ही यांना दान देतो म्हणून, ते समर्पण आहे. देवाला दिलं जातं ते समर्पण, गुरुला दिलं जातं ते समर्पण, असहाय्य व्यक्तीला दिली जाते ती मदत, एखाद्याने काही शौर्य केलं त्याला दिलं जातं ते बक्षीस. शौर्य केलं त्याला दिलं जातं ते बक्षीस, पुरस्कार. तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझ्या दारामध्ये दान मागायला आलोय आणि दान मागायला आलो असल्यामुळे सेवा न करा, तू माझी सेवेची अपेक्षा करू नको. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचे. सेवेची अपेक्षा न करता तू मला दे, दान दे. काय दान दे? मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. सज्जनो, देवाला जर मागायचं असेल तर त्याचं विलक्षण प्रेम मागा, बाकी दुसरं काही मागू नका. काहीच मागू नका. हा मृत्यूलोक म्हणजे रडण्याचं रणांगण आहे सज्जनो, रडण्याचं रणांगण आहे. आज पा जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. राजा जरी असला तरी दुःखी आहे, प्रजा जरी सर्व दुःखी आहे, मग सुखी कोण आहे? सुखी श्याम के दास. ज्याने आपल्या मनापासून सर्व वासनेला निवृत्त केलाय तो महात्मा सुखी. तुकोबाराय स्वरूप स्थितीला पोहोचल्यानंतर देवाच्या दरवाजात येऊन हे मागायला लागले, देवा की मला दान दे. पण काय दान दे? मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. विढोबा याचना केली. याचा अर्थ भगवंताच्या नामाविषयीची आवड निर्माण होते. भगवंताचं नामस्मरण, भगवंताची कथा, भगवंताचं कीर्तन याच्याविषयी मनामध्ये आवड निर्माण होऊ नये हे तुकोबाराय देवाजवळ मागत आहे. कारण तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये नामाशिवाय, कथेशिवाय, कीर्तनाशिवाय दुसरं कोणतीही गोष्ट नाही. माझी मज झाली अनावरवाच्या, छंद या नामाचा घेतला असे. असं जीवन तुकोबारायचं म्हणून ते देवाजवळ भक्ती प्रेमाची याचना करतात. झालेली सेवा समाप्त. थोडी सूचना करायची ती अशी, आपल्या खानदेशामध्ये नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्ती प्रेमाचा आनंद सर्वसामान्यातील सामान्य जीवापर्यंत पोहोचवला असे आमचे सद्गुरु जोग महाराज. त्या सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेचे उपकार पूर्ण महाराष्ट्रावर काय पूर्ण विश्वावर आहे. आणि अशा संस्थेची जवळजवळ 40 वर्ष अव्याहत सेवा करणारे आमचे हरिभक्त परायण सद्गुरु वैकुंठवासी विठ्ठल बाबा चौधरी, मोठे बाबा, तसेच सद्गुरु नथुसिंग बाबा. आपलं खानदेशाचं परम भाग्य आहे की असे थोर संत
आपल्या खानदेशामध्ये जन्माला आले. आई वडील आपल्या मुलाला जन्म देतात, पण त्यांनी आपल्या बुद्धीला जन्म दिलाय. सज्जन, गेल्या 3 वर्षापासून गुरुवर्य मोठे बाबांचा एक त्यांच्या अंतःकरणातला हेतू प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचावा अशी इच्छा अंतःकरणामध्ये धारण करून, अनेक सांगतो प्रत्येक वक्त्याचे एक कर्तव्य आहे की ज्ञानोबारायांच्या अंतःकरण आणि तुकोबारायांच्या अंतःकरणातला हेतू जर आपल्याला समाजाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवता आला नाही तर आपल्याला हरिभक्त परायण म्हणून घेण्याचा अधिकार नाही. सदा नाहं हरेर्दासो लोके त्वां न प्रवर्तये. आमचे महाराज मंडळी, जो आज तुम्ही आनंद सेवन केला भजनाचा, आमचे हरिभक्त परायण आदरणीय ताराचंद महाराज, हरिभक्त परायण आदरणीय विश्वनाथ महाराज, हरिभक्त परायण आदरणीय अनिल महाराज, कुंदन महाराज, जनार्दन महाराज, सोपान महाराज, महेश महाराज, गजानन महाराज, आमचे राम महाराज, सुनील महाराज आणि किशोर महाराज, अनेक महाराज लोक अजून आता ते इथे हजर नाहीये. काही लोक आमचे विघ्नेश्वर महाराज असतील, बरेच महाराज लोक आहेत. यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की आपण मोठे बाबांच्या भक्तीच्या प्रचाराचं कार्य आपण आपल्या हातामध्ये घ्यावं, त्यांच्याच कृपेने ते करावं. म्हणून 3 वर्षापासून आपल्या खानदेशामध्ये फिरता सप्ताह चालू केलेला आहे. या सप्ताहाचं एक विशेष आहे सज्जनो, या सप्ताहामध्ये येणारा कोणताही कीर्तनकार, साधू, महात्मा, संत नारळ सुद्धा घेत नाही. नारळ म्हटल्यानंतर दक्षिणा त्याच्यात अंतर्भूत आलीच. नारळ सुद्धा घेत नाही म्हणजे 1 रुपया सुद्धा कोणी घेत नाही. आपल्या स्वतःच्या खर्चाने येतात, कीर्तन करतात आणि निघून जातात. मग ते पुण्यावरून येतील, नागपूरवरून येतील, आळंदीवरून येतील, कुठूनही येऊ द्या, त्या संतांना ते पैसे घेत नाही. 7 दिवस गायन करणारे, मृदंग वाजवणारे जे संत मंडळी आहेत ते देखील दक्षिणा घेत नाही. सज्जनो, काही लोकांच्या मनामध्ये हा एक विचार येतो की यांना दक्षिणेची काय गरज आहे. आता जर समजा बस स्टँडवर गेले आणि मी जर म्हटलं की मला जळगावला जायचंय, मी कीर्तन केलेलं आहे, कंडक्टर म्हणेल का तिकीट तुम्ही काढू नका, बसा गाडीमध्ये. तिकीट काढावंच लागेल की नाही. तो भाग बाजूला जाऊ द्या. पण हा एक सप्ताह असा आहे की या सप्ताहामध्ये कुणी 1 रुपया देखील घेत नाही महाराज मंडळी. पण मंडप म्हटल्यानंतर त्याला खर्च आहे, साऊंड म्हटल्यानंतर त्याला खर्च आहे, फुलहार म्हटल्यानंतर त्याला प्रत्येक गोष्टीला खर्च आहे, अन्नदानाला खर्च आहे, पंक्तीला खर्च आहे. या वर्षी आमचे विश्वनाथ महाराज, अनिल महाराज या सर्व लोकांनी असं ठरवलं की आपल्याच परिसरामध्ये भोकरला या वर्षाचा कार्यक्रम द्यावा. आनंद नाही झाला तुम्हाला? या वर्षीचा कार्यक्रम भोकरला आपला एक संकल्प जिथे आहे, श्री ज्ञानाई आश्रम. तुम्हाला त्याची कल्पना असेल नसेल मला माहिती नाही. त्याच जागेवर आपल्याला या वर्षीचा तो सप्ताह करायचा आहे. 30 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीमध्ये तो कार्यक्रम आहे. तरी कृपया या 30 डिसेंबर ते 6 जानेवारीच्या कालावधीमध्ये आपल्या परिसरामध्ये जेवढे गाव असतील त्या गावांमध्ये कोणीही कार्यक्रम घेऊ नका. कारण आपलं कर्तव्य आहे आपण त्या कार्यक्रमाला हजर राहणं. म्हणून सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी जेवढे आलेले असतील बाहेर गावून, सर्वांना मी एक विनंती करतो की 30 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीमध्ये भोकरला सर्वांनी कार्यक्रमाकरता या, अशी आमच्या महाराज लोकांकडून प्रार्थना तुम्हाला आहे. माझ्या अल्पशा जीवाकडून देखील तुम्हाला ही प्रार्थना आहे. अन्नदानाकरता मला वाटतं आमच्या राजू भाऊने सांगितलं की पंक्ती बहुतेक जवळजवळ बुक झालेली आहे. तर तुम्हाला कोणाला काही सेवा करायची इच्छा असेल तर त्या लोकांशी संपर्क साधा. कारण आपल्याला हे कार्य खूप मोठे पुढे वाढवायचं आहे.
असं मनामध्ये एक भाव आहे की मोठे बाबांचं एक स्थान असं निर्माण करावं की तिथे जसं नथुसिंग बाबांच्या टेंब्याला स्थान आहे तसं बाबांचंही एखाद्या ठिकाणी कुठेतरी स्थान निर्माण करावं, स्मारक निर्माण करावं असा मनामध्ये भाव आहे. तरी शक्यतो ज्याला जे वाटेल त्यांनी त्या आणि हाच कार्यक्रम आहे असं नाही, कुठे अजून पुढच्या वर्षी जिथे कार्यक्रम होईल तिथे देखील आपण मदत करा सज्जन हो. मदत केवळ पैशाची म्हणत नाही, मी पैशाची नाही, तिथे श्रवणाला जाण्याची मदत करा. त्या कार्यक्रमाला मानसिक पाठिंबा द्या अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करायची आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा, आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा. ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर